लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी अशा कोणत्याही मधल्या महिन्याचा हप्ता मिळाला नसेल किंवा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आला नसेल किंवा नोव्हेंबरनंतर पुढील कोणतेच हप्ते मिळाले नसतील, लक्षात घ्या त्यांच्याकरिता हा व्हिडिओ मी बनवत आहे. ही अंतिम संधी असणार आहे. आता बोटावर मोजण्याइतकेच दिवस तुमच्याकडे शिल्लक आहेत. नमस्कार, मी अजित पालव महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींचं आजच्या एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसंदर्भात 1500 रुपयाचा जो हप्ता आहे तो अद्यापही पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही व त्या संदर्भातील कोणत्याही प्रकारचा GR देखील आलेला नाही. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. GR आला की तुम्हाला लगेच आपल्या चॅनलवर इन्फॉर्म केले जाईल. त्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता ज्या लाडक्या बहिणींची अद्यापही KYC पूर्ण नाही तर अशा लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आलेली आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ही लाडकी बहीण योजना इथून पुढे देखील अविरतपणे सुरू असणार आहे असे सांगण्यात येत आहे. त्याप्रमाणे दरमहा पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपयाचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील जो की 1500 रुपयाचा जमा झाला आहे, परंतु त्याच धर्तीवर सध्या मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचे म्हणजे 1500 + 1500 असे 3000 रुपये 2 महिन्यांचे हप्ते अद्यापही पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाहीत. तरी ज्या लाडक्या बहिणीचे या ठिकाणी 1500 रुपयाचा हप्ता बंद झालेला आहे त्या बहिणीने काय करायचे आहे ते लक्षात घ्या. जर तुम्हाला इथून पुढे 1500 रुपयाचा हप्ता अविरतपणे सुरू राहावा असे जर तुम्हाला वाटत असेल तर लगेचच येत्या 30 एप्रिलपर्यंत या ठिकाणी 30 एप्रिल 2026 पर्यंत जी मुदतवाढ घालण्यात आलेली आहे त्या मुदतवाढीमध्ये आपलं KYC चुकीचे केलं असेल तर दुरुस्त करून घ्या. ज्यांचे KYC चुकलेली आहे, ज्यांनी अद्यापही KYC चुकलेली असताना देखील दुरुस्त केलेली नाही, तर अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची संधी आहे. एक सुवर्ण संधी आहे. कृपया जास्तीत जास्त हा व्हिडिओ महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा व ज्यांची KYC पूर्ण नाही अशा लाडक्या बहिणींनी येत्या 30 एप्रिल 2026 पर्यंत KYC पूर्ण करून घेणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने सुरू करण्यात आलेली ही लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 1500 रुपयाचा हप्ता इथून पुढे तुम्हाला दरमहा तुमच्या डायरेक्ट DBTद्वारे या ठिकाणी पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे. व तुमचं जर लाडकी बहीण योजनेसंदर्भात 1500 रुपयाचा हप्ता बंद झाला असेल तर लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर जाऊन एकदा तुम्ही चेक करून घ्या. येथे स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता असा मेसेज जर तुम्हाला आला तर समजायचं तुमची KYC पूर्ण झालेली आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही. आणि जर तुम्हाला हे जमत नसेल तर ही तुम्हाला शेवटची संधी आहे, लक्षात ठेवा. त्याकरिता तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन लाभार्थ्याचं पूर्ण नाव म्हणजे तुमचं नाव, जिल्हा, तालुका आणि त्याचबरोबरीनं तुम्हाला कोणकोणत्या महिन्याचे हप्ते आलेत आणि कोणत्या महिन्यांचे हप्ते आले नाहीत, तुमचे हप्ते केव्हापासून बंद करण्यात आले आहेत याबद्दल थोडक्यात लिहून पाठवा, जेणेकरून फायनल यादी येण्यापूर्वी तुमचं नाव त्या यादीमध्ये समाविष्ट करता येईल. मात्र जर तुम्ही योजनेच्या निकषात बसत नसाल, लक्षात घ्या KYC सोडून बाकीच्या निकषांमध्ये तुम्ही बसत नसाल किंवा तुम्ही चुकीची माहिती प्रोव्हाइड केली असेल तर मात्र तुम्हाला यापुढे हप्ते येणार नाहीत. हा व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा व तुम्हाला कोणत्या महिन्याचा हप्ता आला नाही ते कमेंट करून कळवा. धन्यवाद.